जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा गांधी पुतळा या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून त्या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पाकिस्तानचे पंतप्रधान शहजवान शरीफ यांच्या फोटोला जोडे मारले। तसेच भारत सरकारने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानी सरकारच्या चिंधड्या उडून दहशतवाद्यांच्या कायमचा खात्मा करावा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली। कारण पहलगाम येथील पर्यटकावर झालेला हल्ला हा या पर्यटकावर नसून तो हल्ला संपूर्ण देशांवर आहे। त्यामुळे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्याचा देशभरात संतापाची लाट उसळली आहे। मोदी सरकारने या हल्ल्याचा 100 पटीने बदला घेऊन भारताची ताकद पकडांना दाखवून द्यावी की आमच्याकडे कुणी वाकडी नजर केली तर त्याला आम्ही नस्तानाबूत करतो। या कारवाईसाठी देशातील प्रत्येक नागरिक सरकार बरोबर असून मोदी सरकारने त्वरित आपली ताकद दाखवावी। यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, मर्चंट असोसिएशन अध्यक्ष गौतम उपाध्ये, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, शिवसेना तालुका अध्यक्ष राधाकिसन बोरकर, शहराध्यक्ष संजय छिल्लारे, सिद्धार्थ मुरकुटे, रिपाईचे शहराध्यक्ष विजय पवार, राष्ट्रीय जनसेना पार्टी जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे, सुनील मगर, दीपक कदम, डॉक्टर शंकर मुठे, रिपाई महिला आघाडीच्या रमाईताई धिवर, सुनीता दाभाडे, परवीन शहा, निलेश क्षीरसागर, वसंत साळवे, अशोक अभंग, रितेश शेडके, बाळासाहेब चांडोळे, कन्हैया कुकरेजा, अमरजीत सिंग चुंग, बाळासाहेब जपे, अनिल चांडोळे, विकास राजपूत, विकी बत्रा, विजय करंडे, दीपक मागेजा, रोशन बत्रा, सलीम शेख, कैलास बाविष्कर, विशाल थोरात, नितीन कापुरे, अनंत धुमाळ, हरीश बछेटा, संजय मगर, भाऊ शिंदे, मच्छिंद्र साळुंके, अनिल बागुल, अण्णासाहेब दाभाडे, राजेश लहारी आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन सुभाष त्रिभुवन यांनी केले। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीर पहलगाम या ठिकाणी जो पर्यटकावर जो भ्याड हल्ला झाला तो भ्याड हल्ला फक्त पर्यटकावर नसून तो आपल्या देशावर, आपल्या प्रत्येक नागरिकावर हल्ला झालेला आहे। म्हणून त्या हल्ल्याचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आणि या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीनं मोदी सरकारना विनंती करतो का तुम्ही त्या ठिकाणी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून जे पाकिस्तान आहे त्याला नस्तनाबूत करा अशी या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं मोदी सरकारला विनंती करतो। आणि मला खात्री आहे निश्चितच मोदी सरकार आणि अमित शहाजी हे निश्चितच पाकिस्तानवर हल्ला करून त्या ठिकाणचे जे आतंकवादी आहे त्यांना नस्तनाबूत करून त्याच पद्धतीनं पाकिस्तान सरकारला देखील त्या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम निश्चित करतील अशी या ठिकाणी आशा बाळगून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। त्या ठिकाणी प्रथम जो भ्याड हल्ला अतिरेक्यांनी केला, या अतिरेक्यांना कुठली जात आहे मला माहित नाही, कुणाला माहित नाही, पण ज्या हरामखोरांनी प्रत्येक पुरुषाची, प्रत्येक स्त्रीची जात विचारून ज्यांना गोळ्या घातल्या आणि या हल्ल्यानंतर केंद्र सरकारला मी मनापासून धन्यवाद देतो का त्यांच्या बाबतीत जे निर्णय आधी घ्यायला पाहिजे होते तो निर्णय काल त्यांनी घेतला। तेव्हा या भारत सरकारला मी मनापासून धन्यवाद देतो। आणि हा जो हल्ला केला याच्या मुळापर्यंत केलंच पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस एक मोठी घटना घडते त्याच्यानंतर कालांतराने तो विषय बाजूला पडतो, पण हा जो विषय झाला हा भूतोना भविष्य कुणाच्याही मनाला पडणारा नाही, कुणालाही झोप येऊन देणारा विषय नाही। तेव्हा मी या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीनं मी या घटनेचा निषेध करतो। आणि ज्या हल्ल्यामध्ये आपले काही लोक दारातिर्थी पडले, त्यांना गोळीबार झाला व फॅमिलीचे घरातले मेन पुरुष उद्ध्वस्त झाले, फॅमिलीच्या फॅमिल्या बसल्यात, अशा हल्लेखोरांचा या सर्व पक्षीय जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत। आणि घटनेमध्ये मृतवत पावलेल्या सर्वच आमच्या बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही व्यक्त करतो। जो हरामखोर जो पाकिस्तान आहे त्याला नेहमीची घाण सवय, तर तो दहशतवाद्यांना खतपाणी घालतो, पोचतो आणि असे नेहमीच प्रकार करत असतो। तर मी मोदी सरकारला मी या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी फार मोठा अशी ॲक्शन घेऊन पाकिस्तान हा नकाशावरून कसा गायब करता येईल एवढा प्लॅन केला पाहिजे। आणि सर्व भारतीयांच्या वतीने मी मोदी सरकारला या ठिकाणी व श्रीरामपूर शहर संघटनेच्या वतीने व आमचे जिल्ह्याचे नेते सुरेंद्रभाऊ थोरात यांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की या पाकिस्तानने केलेलं कृत्य आहे त्याचं त्याचप्रमाणे मोठ्या प्रकारात त्यांना असं उत्तर दिलं पाहिजे एवढीच मी या ठिकाणी सरकारकडून अपेक्षा करतो। आणि झालेल्या सर्व घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व परिवाराबरोबर या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय या नात्याने आहोत व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली थांबतो। काश्मीर या राज्यात पहलगाम
हे असं प्रेक्षणीय स्थळ असून काही नागरिक त्या ठिकाणी गेले, त्यांना त्यांची हत्या झाली. त्या हत्येचा प्रथमतः आम्ही निषेध करतो आणि भारताचे सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व संरक्षण मंत्री आपले शहाजी यांना खरोखर मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी कालच्या परवाच्या बैठकीमध्ये जे पाकिस्तानबरोबर जे 5 करार होते ते प्रथमतः रद्द केल्याबद्दल मी त्यांचं श्रीरामपूर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने व सर्व श्रीरामपूर तालुक्याच्या ग्रामस्थांच्या वतीने खरोखर त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. यापुढेही त्यांनी असाच हा जो सर्जिकल स्ट्राईक आहे त्या आतंकवाद्यांना कंठस्नान दिलं पाहिजे, कठोरात कठोर असं शासन केलं पाहिजे हीच विनंती करतो. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.